हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. भरपूर काही शेअर करते आहे. भरपूर माहीत नाही का इतके मूड स्विंग आणि बऱ्याचशा गोष्टी होत होत्या माझ्यासोबत या 2 दिवसात. सो चला आजचा तसं तर 2 मार्च आहे, म्हणजे माझा बड्डेचा दिवस. आज सकाळी सकाळी माहीत नाही कसे माझे मामा आलेत आणि खूप छान वाटलं माहिती आहे का. इतकी छान दिवसाची सुरुवात झाली ना की काय सांगू. मामांसोबत भरपूर छान वेळ घालवला. ब्रेकफास्टही आज आरोहीने बनवले होते, पोहे, आणि आरोहीचे पप्पा वडे वगैरे घेऊन आले होते. मस्त मामांसोबत तो एन्जॉय केला. मामा बसले 2-2.5 तास, त्यानंतर गेले, त्यांना निरोप दिला. त्यानंतर आरोहीला शाळेत जायची घाई होती, सो तिच्यासाठी नाही ते पास्ता बनवला आहे मी. ॲक्च्युली भाजी पोळी माझी बनवून झालेली, ती तिने घरी जेवण केलं आणि टिफिनला जे आहे पास्ता नेला. कारण तिची आजही दुपारची स्कूल आहे, म्हणजे 2:30 ते 5:30 असा जो आहे तिच्या स्कूलचा टायमिंग आहे. पण तिला इथनं लवकरच निघावं लागतं. आणि आरोहीचे पप्पा इथे कामात मदत करत नव्हते बरं का, फक्त चेक करत होते काय काय बनलं आणि काय काय नाही. सो इथे मी दाखवतेच नंतर काय काय बनलं. पण आता सध्या मी पुरण बनवलं आहे, गरम गरम आहे. सो या चाळणीतून म्हटलं गाळून घेते. आणि खरं सांगते म्हणजे ही चाळणी जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना, म्हणजे पुरण बनवणं म्हणजे खूप सोपी झालं आहे माझ्यासाठी. आधी पुरणाचा स्वयंपाक म्हणजे फार हेडेक असायचा. म्हणजे पुरण बनवणंच एक मोठं एक चॅलेंज वाटायचं मला. पण या चाळणीमुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्यात. सो गरम गरम इथे पुरण माझं जे आहे करणं तयार होतं. आणि माहीत नाही का, आतापर्यंत माझा मूड ठीकठाक होता. मामांसोबत छान हसून बोलून सर्व छान होतं. पण काही तासातच मूड इतका चेंज झाला, मला इतकं रडायला येत होतं. कारण काय खरंच मलाही माहीत नव्हतं. म्हणजे आज आपला बड्डे आहे, खूप काही सेलिब्रेशन असलं पाहिजे, मला कोणी सरप्राईज दिलं पाहिजे. एवढ्या अपेक्षा खरं सांगते मी कधीच करत नाही. तितकी मॅच्युअर्ड म्हणजे मी झाली आता. लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षात असतात आपल्या अपेक्षा, पण हळूहळू कळायला लागतं. म्हणजे त्या अपेक्षाही आपण ठेवत नाही किंवा स्वतःला दुखवूनही घेत नाही. म्हणजे माझा तरी एक फंडा आहे, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी कोणाकडनं काहीच अपेक्षा करत नाही. पण स्वतःला एक प्रॉमिस करते की आजच्या दिवशी आपण स्वतःला म्हणजे जितकं शक्य ना तितकं आनंदित ठेवायचं. पण आज माझ्याच्याने तेही होत नव्हतं. याला एक कारण म्हणजे एकतर मूड स्विंग होते, कारण कालच माझा प्रॉब्लेम आलेला. काल प्रचंड धावपळ झालेली, मार्केटला गेलो होतो त्यामुळे. आणि मला पहिल्या दिवसभरात त्रास होत नाही, पण पहिल्या दिवसाची रात्र आणि दुसरा दिवस त्याची रात्र भयंकर त्रास होतो. म्हणजे सहन करण्यासारखा असतो, पण मग तेच चिडचिड, मूड स्विंग आणि बऱ्याचशा गोष्टी. सो आज तसं तर मूड स्विंग होतात, पण इतके भयंकर नसतात. पण आज सर्व मिक्स फिलिंग्स होत्या माझ्या. एकतर वाढदिवस होता, किती म्हटलं मॅच्युअर्ड आहो, किती म्हटलं म्हणजे एक्सपेक्टेशन ठेवत नाही, पण काही ना काही एक माहीत नाही काय होत होतं मला. त्यानंतर आज होळी होती, एक असंही होतं आज एवढा छान सण आहे, आपण पुरण करतो आहे, पण देवाला नैवेद्य दाखवता नाही येणार किंवा होळीची पूजा नाही करता येणार. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबचं एक माझ्या डोक्यात चाललेलं की 2 वर्ष कंप्लीट झाले आपल्या चॅनलला बाय द वे. पण सक्सेस हातात काहीच नाही. या संबंधितनं एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा माझा विचार चालला आहे, लवकरच शेअर करेल. सो ह्या सर्व फिलिंग्स माझ्या इथे मिक्स झाल्या होत्या आणि मला इतकं भयंकर रडायला येत होतं. म्हणजे प्रयत्न करूनही मी स्वतःला कंट्रोल नव्हती करू शकत. मला माहीत होतं कॅमेरा ऑन आहे, तरीसुद्धा माझ्याने ते फिलिंग्स कंट्रोल होत नव्हत्या आणि माझ्या डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते. सो म्हटलं चला हे मी सर्व एडिट करून काढून टाकू शकले असते, पण होतात अशा कधीतरी भावना मिक्स आणि होतो असा त्रास. कितीही आपण मॅच्युअर्ड असलो, कितीही समजदार असलो तरीसुद्धा. आणि म्हणजे मी काय तुम्ही काय, आपण सर्व जणी शेवटी बायकाच आणि आपल्याला म्हणजे सर्व गोष्टी निसर्गानं सारख्याच दिलेल्या, त्यामुळे म्हणजे प्रत्येकीला त्रास होतो. आणि ते सर्व म्हणजे नॉर्मल असतं. कधीतरी प्रत्येकीच्या आयुष्यात हे अपडाऊन्सचे क्षण येतात, मूड स्विंग्स येतात आणि त्यामुळे आपल्याला ते सर्व ॲक्सेप्ट करून हसता आलं पाहिजे. एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. बाय द वे आजचा दिवस तर माझा रडण्यातच गेला. पण भाजी बघा तरी मी किती छान बनवली होती. त्यानंतर कढी दाखवते, कढी पण मस्तच बनली होती. आज ऑइली बनवू नको असं स्पेशल आरोहीच्या पप्पांनी सांगितलं होतं, त्यामुळे कुरडई, पापड किंवा मग भजी वगैरे आम्ही काढली नाहीत, कारण सकाळीच ब्रेकफास्टमध्ये त्यांनी वडे आणलेच होते. त्यामुळे सर्व स्वयंपाक केला, मस्त झाकून ठेवला, कारण आत्ताच जेवायची कोणालाच इच्छा नव्हती. त्यानंतर आले बेडरूममध्ये. आता बेडरूमची अवस्था बघून तुम्ही असा काही समज करून घेऊ नका की बाई स्नेहाने सकाळपासून बेडरूम आवरलंच नाही का.
आवरून झालेलं, पण आज आरोहीचे पप्पा पण घरी, पिहूला सुट्टी, आरोहीची दुपारची शाळा, त्यामुळे येता जाता प्रत्येकजण बेडवर येतं, कोणी लोळतं. आरोहीचे पप्पा तर झोपून होते बराच वेळपर्यंत त्यांच्या पायामुळे, आणि आरोहीची पण एक झोप झाली होती त्यामुळे. आणि आरोहीने बॅग वगैरे पॅक केली, सो बुक्स वगैरे होते, सो ते सर्व आवरलं. पुन्हा एकदा बेड बघा मस्त स्वच्छ केला, पण आता किती वेळ हा असाच राहील खरं तर सांगता येत नाही, पण आपण स्वच्छ केला याचं एक समाधान असतं. आणि अजूनही माहीत आहे का, म्हणजे मूड ऑफ ऑनचा जो चाललेला खेळ तो चाललेलाच. त्यामुळे गार्डनमध्ये येऊन बसले, कारण माझा कसाही मूड असला ना की इथे येऊन जरा मला फ्रेश वाटतं. सो मी डिसाईड केलं, म्हटलं चला काहीतरी गार्डनिंगचं कामच करूया. या प्लांटरमध्ये तुम्ही बघितलं ना, जे ड्राफ्ट व्हरायटी असते स्नेक प्लांटची, छोटीशी कटिंग मी लावली होती, पण ती आता मल्टिपल झालेली, आणि त्यामुळे त्या प्लांटरला म्हणजे त्या प्लांट्सला मला पाणीही टाकता येत नव्हतं, आणि 2 प्लांटर रिकामी होती. त्यासाठीही मला प्लांट्स हवे होते. सो हे जे प्लांट्स होते मी ते डिवाईड केले, आणि तेच आता मी जे आहे या इतर प्लांटरमध्ये लावत होते. आणि तेव्हा एकतर माझ्या मैत्रिणीचा फोनही आलेला, म्हणजे 2 कामं इथे माझी सोबत चाललेली, म्हणजे बोलणंही चाललेलं आणि माझं आवडीचं कामही चाललेलं. ॲक्च्युली ही दोन्ही कामं माझी फेवरेट आहेत, कारण तसा काही स्पेशली म्हणजे मोबाईल घेऊन बोलत बसते असा वेळ मिळतच नाही. सो असे कामं करता करता जे आहे हेडफोन लावून मी मैत्रिणीसोबत म्हणा, फॅमिली मेंबरसोबत जे आहे बोलत असते. आणि खरंच मग हा एवढा जो वेळ होता ना 15-20 मिनिटाचा, खूप छान गेला माझा, आणि त्यानंतर माझा मूडही छान फ्रेश झाला. आज होळीचाच दिवस असला तरी आमच्याकडे मुलांचं कलर खेळणंही स्टार्ट झालेलं. पिहू बघा फक्त खेळायला म्हणून बाहेर गेला आणि असा रंगून आला घरी. आणि तशीच कंडिशन आरोहीची होती. स्कूलमधनं आली ना तर आरोही तर ओळखायलाही येत नव्हती. म्हणजे केसापासनं तर पायांपर्यंत पूर्ण कलर झालेला, आणि आल्या बघा तिची अशी मस्ती चालू झालेली ती. त्यानंतर आम्ही लगेच जे आहे खाली आलो. खाली होळी पेटली होती. आता पूजा तर नव्हती करू शकत, पण लांबूनच बघून दर्शन घेऊ. पण इथे आल्यावरनं पुन्हा कसं तरी व्हायला लागलं, कारण सर्व मैत्रिणी मस्त पूजा करत होत्या, तिथे एन्जॉय करत होत्या, एकमेकींना कलर लावत होत्या, आणि मी मात्र इथे एका ठिकाणी बसून त्यांची एन्जॉयमेंट फक्त पाहत होते. बरं चला, आता मी तुम्हाला भेटते आहे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी, धुलीवंदनच्या दिवशी. सकाळी मुलं बघा आरू पिहूला खेळायला बोलवायला आली, आणि खरं तर आरू पिहू आत्ताच झोपेतनं उठले होते. त्यांचा ब्रेकफास्ट बाकी होता, आणि माझं त्यांना तेच चाललेलं, अरे आत्ताच खेळू नका, खाऊन पिऊन घ्या, एकदा खाली खेळायला गेलं की गेलं. पण मुलं ऐकतात कुठे, तसंच त्यांनी चेंज केलं आणि खेळायला जे आहेत निघून गेलेत. आज मात्र माझा मूड ना खूप छान होता. माझं पिहूच्या मागे चाललेलं, अरे थांब, छान आंघोळ कर, मला तुला ओवाळू दे, नंतर जा, कारण आज माझ्या पिल्लूचा बड्डे होता, आणि हा दिवस खरंच खूप म्हणजे खूप खास माझ्यासाठी, आणि तो मला खास बनवायचाही होता, आणि तसं सर्व ना मी ठरवून ठेवलेलं होतं. पण आज धुलीवंदन, सो पिहू काहीच ऐकायला तयार नव्हता, आणि आज नाश्ता आमच्याकडे बाहेरनंच आला होता, सो तो तरी जबरदस्तीने कसा तरी त्याला खाऊ घातला. हा जो कलर दिसतोय हा रोहीच्या पप्पांनी लावला, आणि ते गेलेत आता बाहेर. ब्रेकफास्ट आणून दिलात आम्हाला, आणि बाहेर जायचं कारण म्हणजे नंतर सांगते तुम्हाला. खूप भयंकर घडलं काल सायंकाळी आमच्याकडे. आणि हो, आज आहे धुलीवंदन, सो तुम्हा सर्वांना धुलीवंदनच्या माझ्याकडनं खूप 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 साऱ्या शुभेच्छा. हे बघा, मोक्षूने हा कलर लावला, आरोहीच्या पप्पांनी हा कलर लावला, म्हणजे भरपूर लावला होता, तो मी पुसला आता. ॲक्च्युली आता मी चालली होती आंघोळीला, पण आधी म्हटलं ब्रेकफास्ट करते, स्वयंपाक करते, आंघोळ करू का नको, कारण पुन्हा करावीच लागणार. मैत्रिणीचा फोन आला की खाली जावं लागेल, म्हणून म्हटलं जाऊ दे, आंघोळ आज रंग खेळून आल्यावरच खेळते आणि करते. आणि हो, आणखी एक गोष्ट, काल होता माझा वाढदिवस, म्हणजे 2 तारखेला, 2 मार्चला, आणि मी कोणतीही पोस्ट केली नाही किंवा काही हिंट दिली नाही, काही नाही, तरी मला भरपूर कमेंट्स आल्यात. जुन्या व्हिडिओंवर सुद्धा कमेंट्स आल्या, हॅपी बड्डे दी, हॅपी बड्डे दी. त्यासाठी खरंच मनापासून खूप 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 आभारी आहे मी तुमच्या या प्रेमासाठी. खरंच खूप 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 थँक्यू. बरं चला, आता पटकन जे आहे स्वयंपाक आटपून घेते, आणि पटकन जे आहे रेडी होते. हा ड्रेस वेअर करून जायचा तर काही माझा विचार नाही, कारण हा ना असा चिपकतो शरीराला, सो पाण्याने वगैरे आणखी चिपकेल, सो ते काही छान दिसत नाही, म्हणून ड्रेसही चेंज करते आणि पटपट आवरते, कारण मैत्रिणीचा फोन आला की मग चेंज करायलाही वेळ मिळणार नाही. डान्स कर.
स्वयंपाक वगैरे आवरला बघा आणि लगेच मैत्रिणीचा फोन आला. "ये स्नेहा, आम्ही सर्व खाली जमलोत." त्यामुळे पटपट जे आहे इथं रेडी व्हायला घेतला. ड्रेस चेंज केला, सागर वेणी घातली. म्हटलं कमीत कमी कलर आपल्या स्काल्पपर्यंत पोचला पाहिजे. त्यानंतर भरपूर मॉइश्चरायझर लावलं आणि इतकं म्युझिक चाललेलं होतं, सो मी काही नाचण्या वाचून राहू शकत नव्हते. माहीत नाही कसं, पण म्युझिक स्टार्ट झालं ना, अगदी कसाही मूड असला, कशीही कंडिशन असली, कशाही अवतारात असली तरी जो आहे माझा डान्स निघतोच. मग तुमचंही असंच असतं का? बाय द वे आता ना भरपूर वेळ झालेला होता, ऊन बऱ्यापैकी होतं, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं सनस्क्रीनही लावून घेऊयात. तसं तर स्किनचा आज बँड वाजणारच होता, पण म्हटलं थोडं प्रिकॉशन घेतलेलं बरं. लिप्सचंही तसंच होतं, कलर होताना लागल्यावर माझे लिप्स भयंकर ड्राय होतात, म्हणून आधी लिप बाम लावलं, त्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावली. मला ना डार्क लिपस्टिक यासाठी आवडतात की जेव्हा इच्छा असेल तेव्हा डार्क लावू शकतो, जेव्हा इच्छा नसेल किंवा लाईट शेड हवा असेल तर आपण तीच लिपस्टिक लाईट शेड म्हणूनही म्हणजे अप्लाय करू शकतो. पण म्हणजे लाईट लिपस्टिक बाबतीत ही गोष्ट होत नाही, सो म्हणून डार्क लिपस्टिक मी घेणं प्रेफर करते. त्यानंतर बेडशीट वगैरे ना मी आधी चेंज केली, कारण मुलांचं सतत घरात येणं जाणं चाललेलं. मी म्हटलं चुकून जर का माझ्या बेडवर बसले की माझ्या बेडशीटची पूर्ण वाट लागेल. मी खाली खेळायला गेले होते, पण खेळली काही नाही का ते नंतर सांगते. पण त्याआधी बघा आता आरू पिहूचं खेळून झालेलं, मस्त त्यांची आंघोळ करून दिली आणि फायनली आता पिहूला ओवाळायला घेतलं. आणि आरू होतं सर्वात आधी माझ्या भावाला मीच ओवाळणार, आणि भाऊ बघा किती नखरे करतो, म्हणजे माझं केसही दागचं हल्लं नाही पाहिजे असं त्याचं असतं. आणि ही तू मिमी जी आहे आमच्याकडे दिवसभर चाललेली असते. आणि म्हणजे बहीण भावाचं नातं हे असंच असतं नाही का? तितकं प्रेम तितकाच म्हणजे भांडणंही असतात, रुसवे-फुगवेही असतात. आणि हे मोमेंट्स ना मी खूप म्हणजे खूप एन्जॉय करते आणि मिसही करते. माझ्या भावाचं आणि माझंही नातं काहीसं असंच होतं. बरं चला, त्यानंतर मीही पिहूला ओवाळलं. खरं तर हे जे सर्व होतं आहे ते सकाळी 7-8च्या दरम्यान जे आहे व्हायला पाहिजे होतं. त्याला आधी ओवाळायला पाहिजे होतं, पण तोच ऐकायला तयार नव्हता. त्याला बाहेर खेळायला जायची घाई होती. सो त्यामुळे आता 2-2:30 वाजता जे आहे आमचं जे इथे ओवाळणं वगैरे चाललेलं, आणि ओवाळण्यापेक्षा तर मस्तीच चाललेली. बघा बड्डे बॉयचा हा आजच्या दिवसातनं 6वा ड्रेस आहे ना. जरा फ्रेश झाले तर छान वाटतंय बघा. 3-4 दिवस झाले काय घडतंय ना माझ्यासोबत खरंच मलाच कळत नाही आहे. तसे तर पिरियड्स माझे पेनफुलच असतात, पण यावेळेस इतकी भयंकर सिच्युएशन आहे, इतकी जास्त मूड स्विंग आणि इतकं जास्त म्हणजे ते ऑन ऑफ, आणि म्हणजे सांगू नाही शकत मला अशी कंडिशन आहे. ह्या 3 दिवसात मी म्हणजे काहीच म्हणजे सेलिब्रेट नाही करू शकली. बड्डे होता माझा बड्डे मी कधीच सेलिब्रेट करत नाही, पण इतकं स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असते मी त्या दिवशी. पण काल माहीत नाही का कारण नसताना इतकं रडायला येत होतं, इतकं भरून येत होतं, आणि असं वाटत होतं जोराजोरात ओरडू का जोराजोरात श्वास घेऊ, जोराजोरात रडू, अशी काहीशी माझी कंडिशन होती. माहीत नाही तो कालचा दिवस असाच गेला रडण्या पडण्यात. आणि एक हेही असेल का एवढा छान सण आहे आपला आणि आपण तो सेलिब्रेट नाही करू शकत आहे, कारण मागच्या वर्षीही असंच झालं होतं. भरपूर कारणं होती कालच्या माझ्या म्हणजे मूड खराब असण्यासाठीची. मला वाटलं ठीक आहे रात्र जाईल, झोप होईल आणि बरं होऊन जाईल सर्व, पण रात्री मग आरोहीच्या पप्पांसोबत ती घटना घडली. आरूच्या पप्पाच्या पायावर प्लांटर पडलं आणि खूप जास्त लागलं त्यांना, 3-4 टाके पडलेत. आणि रात्री कसं बसं मी ते सर्व ॲडजस्ट केलं. ते झोपी गेलेत, ब्लड थांबलं होतं, पण सकाळी जशी ती पुन्हा पट्टी वगैरे ओपन केली ना, ब्लड वाहायला लागलं. सकाळी 7-7:30ला ते दवाखान्यात गेले, तर त्यांनी बोलले की तुम्हाला अर्जंटली याला टाके मारावे लागतील. आता आज धुलीवंदन, मुलं खाली खेळायला गेलेली, यांना हॉस्पिटलला अकोल्याला जायचं, म्हणजे अशी पंचायत झालेली माझी आज की काय सांगू. इच्छा तर होती त्यांच्यासोबत अकोल्याला जाऊ, पण धुलीवंदन होतं, मुलांच्या डोळ्यात वगैरे कलर गेला, काय म्हणजे काहीही होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्यासोबत घरी असणंही गरजेचं होतं. म्हणजे अशी भयंकर सिच्युएशन होती ना आज की काय सांगू. सो आरोहीचे पप्पा बोलले की नाही, मुलांजवळ असणं गरजेचं आहे, मी जातो माझा म्हणजे इथल्या सरांकडे ट्रीटमेंट घेतल्यामुळे ब्लडिंग वगैरे सर्व बंद झालेलं, त्यांचं पेनही कमी झालेलं. सो ते अकोल्याला गेले. त्यानंतर मी स्वयंपाक, घरावरनं बऱ्याचशा गोष्टी केल्या. मैत्रिणीचा फोन आला तेव्हा माझं तळ्यात मळ्यात चाललेलं, म्हणजे खेळायचं की नाही माझं मन मानतच नव्हतं.
तरी मी स्वतःला पुश केलं, म्हटलं घरात बसून राहशील स्नेहा तर तुला तर फ्रेश वाटणारच नाही, म्हणून रेडी झाले आणि खाली गेले. तर काय, आधी बायका छान खेळत होत्या, पण ते माझ्या स्वतःला पुश करण्याच्या नादात रेडी करायला ना बराच वेळ गेला आणि तिथे ना जेंट्स पण येऊन गेलेत आणि मग मी काही स्वतःला तिथे कम्फर्टेबल म्हणजे मी खेळू शकले नसते. मी खाली गेले पण जेंट्स जास्त दिसलेत मला, तशी मी रिटर्न आले. कालचा दिवस असाच गेला, म्हणजे बड्डे नाही सेलिब्रेट करू शकली, होळी नाही सेलिब्रेट करू शकली, आज धुलीवंदन सेलिब्रेट नाही करू शकली आणि त्यामुळे आणखी मूड खराब झाला. त्यात घरी आले तर मुलांचे एकाचे 4-4 कपडे पडून होते, ते वॉश करायला 2-2.5 तास गेलेत माझे. आत्ता थोडा आराम केल्यात. आता मला करायचं आहे डेकोरेशन. पिऊ खेळायला गेला, आरोही ट्युशनला गेली, तिचे पप्पा पण बाहेर फिरायला गेलेत, राहिली मी एकटी. सेलिब्रेशनचा खरं तर आमचा प्लॅन नव्हता धुलीवंदन असल्यामुळे, पण तरी पिहूला करायचंच आहे त्यामुळे वेळेवर ठरलं हे सर्व. पण तरीसुद्धा चला, होप सो आत्ता सेलिब्रेशन छान होईल आणि आता पटपट जे आहे डेकोरेशनला सुरुवात करते. कारण आता जर पिहू आला ना, डेकोरेशन झालेलं दिसलं नाही तर आणखी चिडचिड करेल तो. आणि आजच्या दिवशी तरी मला त्याच्यावर चिडायचं नाही, रागवायचं नाही, काहीच नाही. त्याला फक्त आणि फक्त आनंद द्यायचा आहे. चला आता. आणि डेकोरेशन करायला म्हणजे मी एकटीने सुरुवात केली. अश्विनी सहज माझ्यासोबत बोलायला म्हणून आली आणि मला मदत करायला लागली. ते एक बरं झालं, नाहीतर एकटीने कितीकच वेळ मी डेकोरेशन केलं असतं. बाय द वे बघा, असं सिम्पलचं जे आहे आम्ही डेकोरेशन केलं. आणि हा आहे आमचा मस्त असा चॉकलेट रफल केक समथिंग असा काहीसा होता. आणि तुम्हाला दिसतंय बघा, पियुष आणि स्नेहा दोघांचेही नावं आहेत. कारण म्हणजे जेव्हापासनं पिहू आला ना तेव्हापासनं मी माझ्या वाढदिवसाला केक कट करणंच बंद केलं. नको वाटतं ते 2-2 केक म्हणून. त्यानंतर मी मस्त तयार झाली आणि आमचं जे बड्डे सेलिब्रेशन आहे ते स्टार्ट झालं. नाही म्हणता पिहूचे बरेच मित्रमंडळी जमले होते. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढे येतील म्हणून, कारण म्हटलं आज धुलीवंदन आहे, मुलं थकून झोपतात एरवी. पण भरपूर मुलं आले होते त्यामुळे भरपूर मजा आली. सर्वात आधी आम्ही दोघींनी ना मस्त त्याला ओवाळलं. पण तुम्हालाही माहीत आहे मुलांना केक कट करायची इतकी घाई असते आणि त्याचं तेच चाललेलं, मम्मा सकाळी ओवाळलं होतं आता ओवाळू नको, केक कट करू. त्याला इथे मी पोजेस द्यायला सांगितलं, म्हटलं 1-2 फोटो काढू केक हातात घेऊन. सो त्याने खाणेही स्टार्ट केला. सो फायनली आम्ही केक कट केला. त्यानंतर मस्त जे आहे सर्व मुलांना नाश्ता दिला आणि अशा प्रकारे अगदी सिम्पल वेनी जे आहे आम्ही आमच्या पिहूचा बड्डे सेलिब्रेट केला. सो हे 2 दिवस ना खरंच खूप मूड स्विंगसाठी किंवा मूड्स खूप अपडाऊन झालेत. पण आजचा दिवस आणि आजच्या दिवसाचा शेवट खूप गोड झाला आणि खूप मस्त वाटत होतं. सो चला, या गोड शेवटासोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.